नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 8वीतील गणितामधला धडा 7वा चलन, ज्याला व्हरिएशन इंग्लिशमध्ये म्हणतात, तो भाग आपण आज सुरू करणार आहोत. तर चलन गणितामध्ये चलनाचे दोन प्रकार सांगितले. एक आहे समचलन, बघा लिहून दाखवते मी, समचलन, आणि समचलनालाच आपण म्हणू डायरेक्ट व्हेरिएशन. त्याला काय म्हणू आपण? डायरेक्ट व्हेरिएशन. आणि त्याच्या उलट आहे व्यस्त चलन. समचलन ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशन, आणि दुसरा एक प्रकार आहे तो आहे व्यस्त चलन. मग व्यस्त चलनाला काय म्हणू आपण? तर इनडायरेक्ट व्हेरिएशन. इनडायरेक्ट व्हेरिएशन पैकी आपण सर्वप्रथम या समचलनाचा अभ्यास करणार आहोत. मग या समचलनाचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरणावरून ते स्पष्टीकरण देते की समजा आपल्याला 1 डझन वह्या विकत घ्यायच्या आहेत आणि त्या 1 डझन वह्यांची किंमत ही 240 रुपये. बघा, 1 डझन वही आहे आणि या 1 डझन वहीची किंमत किती सांगितली? 240 रुपये. पैकी समजा आपल्याला 3च वह्यांची किंमत काढायची असेल तर ती किती असणार आहे? समजा आपल्याला 3 वह्यांची किंमत काढायची आहे. 3 वह्या किती रुपयाला असणार आहे? समजा आपल्याला 9 वह्या पाहिजे तर त्या 9 वह्या किती रुपयाला असणार आहे? मग यासाठी आपण काय करणार आहे? तर एका वहीची किंमत काढणार आहोत, आहे का नाही? आता 1 डझन, एका डझनामध्ये किती वह्या येतात बरं? तर 12 आहे ना, 12. 1 डझन मिळून किती होतं? 12. बघा, मग इथं लिहून दाखवते तुम्हाला. 1 डझन बरोबर किती? 12. एक डझन बरोबर किती? तर 12. 12 केळी, 12 वस्तू, काही पण. डझनचा जो माप आहे त्याच्यामध्ये 12 वस्तू येतात. मग आता 12 वह्यांची किंमत आपण पाहिली 240 रुपये. ती किती आहे? 240 रुपये. 12 वहीची किंमत 240 रुपये. आपण डायरेक्ट 3 वह्यांची किंमत काढू शकतो का? काढू शकतो. 9 वह्यांची किंमत काढू शकतो का? काढू शकतो. पण त्याच्यासाठी पहिले आपल्याला एका वहीची किंमत माहिती असणे जरुरी आहे का नाही? मग आपण याला आपण काय करणार आहे? तिरकस गुणाकार. 240 एक 240. 12 आहे. आपल्याला हे इथं x मानू. मग x काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथं सपोज आपण x मानू. मग x काढण्यासाठी आपल्याला या 240ने या 12ला भागावं लागेल. म्हणजे मग आपलं किती येईल? 12 एक 12, 12 दोन्ही 24 होतात ना. 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24 आणि अर्थी 0, 20 रुपये. म्हणजे आपल्याला एका वहीची किंमत मिळाली x बरोबर 20 रुपये. मग त्यावरून आपण 3 वह्यांची किंमत काढू शकतो. कशी काढणार? तर 20 गुणिले 3 बरोबर किती? 20 त्रिक 60, 60 रुपये, आहे का नाही? 9 वह्यांची किंमत काढू शकतो. 20 गुणिले 9 बरोबर किती? तर 9 दोन्ही 18, 180 रुपये. पण इथं मग समचलन आहे का व्यस्त चलन आहे हे कसं कळणार बरं तुम्हाला? तर सोपं आहे अगदी. आपण पहिले समचलनाचाच विचार करणार आहोत, आहे का नाही? समचलन म्हणजे जेव्हा व्यवहारामध्ये इथं 2 वस्तू आहे, एक आहे वही आणि दुसरी आहे रुपये. मग वह्यांना आपण x मानूया, वह्यांना आपण काय मानूया? x मानूया. आणि हे रुपये, या रुपयाला आपण y मानूया, आहे का नाही? मग समचलन काय आहे ते आता बघतोय बरं का आपण. हे उदाहरण मी तुम्हाला त्याच्यासाठीच समजून सांगितलं की x म्हणजे वह्या. जेव्हा वह्याची किंमत वाढत होती त्यावेळेस y म्हणजे रुपये हे वाढतायत का बरं? बघा, आता एका वहीची किंमत काढली मी 20 रुपये, आहे ना. त्याच्यावरनं 3 वह्यांची किंमत 20 वरून किती झाली? 60 रुपये वाढली. म्हणजे वह्या वाढल्या, रुपये वाढले. 3 वरून मला 9 वह्या घ्यायच्या आहे तर 9 वह्यांसाठी पण लागणारी किंमत किती झाली? 60 वरून 180 रुपये, आहे का नाही. म्हणजे एक वहीसाठी 20 रुपये, 3 वहीसाठी 60 रुपये, 9 वह्यांसाठी 180 रुपये.
म्हणजे इथं तुम्हाला समजेल की एक्स जेव्हा वाढत आहे, एक्स जसा वाढत आहे तसा वाय सुद्धा वाढत आहे. आणि यालाच आपण म्हणतो समचलन, डायरेक्ट व्हरिएशन. डायरेक्ट व्हरिएशन. एक्सला वाय जेव्हा बरोबरीने वाढतो तेव्हा त्याला आपण समचलन, डायरेक्ट व्हरिएशन असे म्हणतो. When there is two x and y variables and both are increased at the same time, so there is a direct variation. हे आपण व्यवहारातल्या अनेक उदाहरणावरून समजू शकू, नाही का नाही. मग सहसा व्यवहारामध्ये आपण जेवढ्या जास्त वस्तू आणणार त्याची किंमत वाढत जाणार. हे उदाहरणासाठी इथं वह्यांचं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. त्यावरून आधारित तुम्हाला हा एक तक्ता पण सुरुवातीला दिलेला आहे बघा. तो तक्ता तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. वह्यांचाच आहे, पान नंबर 35 वर आहे बघा. तो 35 वरील तो तक्ता आहे. तो तक्ता तुम्ही सोडवायचा आहे या समचलनाच्या आधारावर. एक उदाहरण आपण इथं पाहूया. एक्स हे वायशी समचलनात आहे. एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर 30, तर चलनांचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. बघा इथं उदाहरणात काय दिलंय तुम्हाला. एक्स आणि वाय हे दोन चलन आहे आणि हे परस्पराशी समचलनात आहे. समचलनात आहे म्हणजे काय, जशी एक्सची किंमत वाढणार आहे वायची पण किंमत वाढेल. एक्सची किंमत कमी झाली तर वायची पण किंमत कमी झाली. मग ज्यावेळेस एक्स बरोबर 5 असेल तर वाय बरोबर किती असणार आहे, 30 असणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला चलनाचा स्थिरांक काढायचा आहे, कॉन्स्टंट काढायचा आहे आणि या चलनाचे तुम्हाला समीकरण लिहायचे आहे. एक्स वराइज डायरेक्टली ॲज वाय when x is equal to 5, y is equal to 30. We have to find the constant of variation and write the equation of variation. Here x and y, they are two variables and they are in direct proportions. When x is equal to 5, y is equal to 30, we have to find out the constant of that variation and write the equation of that variation. तर समचलनासाठी आपण या ठिकाणी सिम्बॉल वापरणार आहे. एक्स समचलनात आहे वाय. प्रत्येक वेळेस आपण समचलन लिहिणार आहे का, नाही. गणितामध्ये सिम्बॉल आहे. एक्स हा समचलनात आहे वाय. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. हे कशाचं आहे तर समचलनाचं. समचलनाचं आहे. एक्स वराइज डायरेक्टली ॲज वाय, दॅट इज एक्स डायरेक्टली y. Now x is equal to ky. So x is equal to ky. मग इथं k काय आहे तर k हा तुमचा कॉन्स्टंट आहे, स्थिरांक ज्याला आपण म्हणू. काय म्हणू याला आपण, स्थिरांक. k हा तुमचा स्थिरांक आहे, ज्याला तुम्ही म्हणणार कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ व्हॉट, द कॉन्स्टंट ऑफ दॅट व्हरिएशन. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. एक्स हा वायशी समचलनात आहे आणि म्हणून त्याचं आपण या ठिकाणी एक्स इज इक्वल टू के वाय. इथं के काय आहे तुमचा स्थिरांक आहे, कॉन्स्टंट आहे. आता इथं आपण हे समीकरण लिहिलं आहे. आता आपल्याला प्रत्यक्षात किमती ठेवायची आहे. एक्स बरोबर किती सांगितलं आहे 5 आणि y बरोबर किती सांगितलं आहे 30. तर या आपण किमती ठेवूया. 5 बरोबर k गुणिले 30. आता आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, स्थिरांक काढायचा आहे. म्हणजे आपल्याला या k ची किंमत काढायची आहे. हा जो स्थिरांक आहे तो काढायचा आहे. मग ठीक आहे, आपण बाजू बदलूया. k गुणिले 30 या बाजूला घेऊ आपण. k गुणिले 30 आणि 5 दुसऱ्या बाजूला घेऊया. त्यानंतर आपल्याला k ची किंमत काढायची आहे म्हणून k बरोबर 5 हे गुणिले त्याच्या उलट काय होईल, भागिले होईल. 5च्या पाड्यात 30 येतात. 5 एक 5, 5 एक 30. हे आले 1/6. म्हणजे तुमचा स्थिरांक किती आलेला आहे, k बरोबर 1/6.
हा झाला तुमचा द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट, स्थिरांकाची किंमत आलेली आहे. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा झाला तुमचा स्थिरांक. म्हणजे आपण या चलनाचा जो स्थिरांक आहे तो चलनाचा स्थिरांक काढलाय. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती काढलाय? 1/6. इथं लिहा स्थिरांक कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. त्यानंतर दुसरं काय सांगितलं आपल्याला? चलनाचे समीकरण पण लिहायचे. यू हॅव टू राईट द इक्वेशन ऑफ दॅट व्हेरिएशन. मग इक्वेशन काय होणार आहे बघा. हां, इक्वेशन लिहा. इक्वेशन ऑफ दॅट व्हेरिएशन इज इक्वल टू x इज इक्वल टू ky. x इज इक्वल टू ky. ही झाली तुमची इक्वेशन. x इज इक्वल टू ky. त्याला तुम्ही असंही लिहू शकतात. x इज इक्वल टू k ची किंमत किती आहे? 1/6y. हे झालं तुमचं या चलनाचे समीकरण. हे आपण या चलनाचं समीकरण लिहिलेलं आहे जे डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे, समचलनाचं आहे. या पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. कधीही समचलन असेल तर x आणि y हे दोन्हीही सारख्या प्रमाणात वाढणार आहे, म्हणून त्याला लिहिताना x डायरेक्टली प्रपोर्शनल टू y हे येईल. मग हे डायरेक्टचं चिन्ह काढण्यासाठी, समचिन्हाचं काढण्यासाठी आपण स्थिरांक देणार आहे k. आणि x आणि y ची किंमत माहीत असताना आपण हा स्थिरांक काढू शकतो या पद्धतीने. आणि या उदाहरणातील आपला हा जो स्थिरांक आहे तो आलेला आहे 1/6. हा स्थिरांक आहे आणि त्याचं इक्वेशन समचलनाचं आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे. संग्रह 7.1 या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण आहे चलनाचे चिन्ह वापरून लिहा. आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणात आपल्याला चलन वापरायचे आहे. चलनाचे चिन्ह वापरून आपल्याला ते समचलनात आहे हे लिहायचं आहे. जसं बघा, पहिला उदाहरण आहे वर्तुळाचा परिघ C त्याच्या त्रिज्येशी R समप्रमाणात असतो. या ठिकाणी दोन चलन कोणकोणते आहे? तर वर्तुळाचा परिघ आहे C आणि दुसरा चलन आहे वर्तुळाची त्रिज्या. हे दोन्ही पण या ठिकाणी त्यांनी समप्रमाणात आहे हे दिलेलं आहे. मग हे समप्रमाणात असल्यामुळे याच्यातील चिन्ह आपण कसं लिहिणार? C हा R ची डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे. C हा R शी डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे, म्हणजे C आणि R हे समचलनात आहे. असं दुसरं उदाहरण या ठिकाणी उदाहरण संग्रह 7.1 मध्ये दिलेलं आहे की मोटारमध्ये भरलेले पेट्रोल L व तिने कापलेले अंतर D समचलनात असतात. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल आपण L मानू, पेट्रोल L मानूया आणि कापलेले अंतर हे डिस्टन्स म्हणून D मानूया. पेट्रोल लिटरमध्ये मोजतात आणि अंतर डिस्टन्स D मानलेलं आहे. आपण पेट्रोल जितकं जास्त भरू तितकं अंतर जास्त कापले जाणार आहे आणि हे सुद्धा समचलनात आहे आणि म्हणून L डायरेक्टली प्रपोर्शनल टू D. L आणि D म्हणजे लागलेले पेट्रोल आणि कापलेले अंतर हे दोन्ही समचलनात आहे. अशा प्रकारे उदाहरण संग्रह 7.1 ला आपण सुरुवात केलेली आहे. त्यानंतर त्यातलंच एक तिसरं उदाहरण आहे. M हा N शी समचलनात आहे. M हा N ची समचलनात आहे. M इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू N. M ची किंमत 154 आहे. N बरोबर 7 आहे. तर तुम्हाला जेव्हा N ची किंमत 14 होईल तर M ची किंमत त्या ठिकाणी किती असणार आहे? एक उदाहरण दिलेलं आहे बघा. या ठिकाणी M हा N शी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणून या ठिकाणी समीकरण काय होईल? M बरोबर KN. आता किमती ठेवू आपण. M 154, N 7. 154 बरोबर स्थिरांक N ची किंमत आपण 7 ठेवू.
आता या ठिकाणी आपल्याला के काढायचा आहे कॉन्स्टंटमध्ये. त्या कॉन्स्टंटची किंमत आपण काढणार आहोत. के बरोबर 154 भागिले 7. 7च्या पाड्यात 154 येतील. 7 एक 7, 7 एक 7. नाही, चुकलं काहीतरी. 7च्या पाड्यात 2 वर घेऊ आपण. 7 दोन्ही 14. 15तून 14 गेले 1 राहिले. 7 एक 7, 7 दोन्ही 14. म्हणजे जेव्हा आपण 22 गुणिले 7 करू, 7 दोन्ही 14, हातच्याले 1, 7 दोन्ही 14 आणि 15, 154 येते. मग या ठिकाणी तुमचं के कॉन्स्टंट किती आलेलं आहे? 22. मग या ठिकाणी आपल्याला स्थिरांक मिळाला आहे 22. दुसऱ्या एका कंडिशनमध्ये समचलनातच असताना जेव्हा एनची किंमत 14 आहे तेव्हा एम किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग त्या प्रमाणात आपण घेऊ हा इक्वेशन घेऊ. एम बरोबर के एन या ठिकाणी घेते मी. एम बरोबर के एन ही इक्वेशन घेते. आता एम काढायचा आहे आपल्याला. के माहीत झाले आपल्याला. के स्थिरांक आपण काढला आहे 22. 22 गुणिले 14. 14 काय आहे? ही एनची किंमत दिलेली. त्यावरून आपल्याला एम काढायचं आहे. 14 दोन्ही 28, हातच्याले 2, 14 दोन्ही 28 आणि 2 3, 308. एमची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 308. तर हे उदाहरण संग्रह 7.1 मधला तिसरा उदाहरण होता. जर एम हा एनशी समचलनात आहे. एमची किंमत 154 असताना एनची 7 आहे. जर एनची किंमत 14 झाली तर समचलनात असताना एमची किंमत किती? तर त्या ठिकाणी आपण समचलनाचं समीकरण वापरलं. एम बरोबर के एन. के म्हणजे स्थिरांक. पहिले स्थिरांक काढला आपण एम आणि एनची किंमत त्या ठिकाणी ठेवून. स्थिरांक 22 आला. परत समचलनाचंच समीकरण वापरून आपल्याला ज्या ज्या किमती माहीत होत्या, के स्थिरांक 22 आहे माहीत होतं, एन 14 दिलेलं आहे ते ठेवलं आणि त्यावरून आपण एमची किंमत काढली 308. आता या ठिकाणी एमची किंमत किती येणार आहे? तर ती येणार आहे 308. या पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडवायची आहे समचलनाची. आणखीन एक उदाहरण आपण बघणार. हे बघा 7.1 सराव संचमधला हे उदाहरण आहे. सफरचंद संख्या आणि सफरचंद किंमत हा तक्ता या ठिकाणी मांडलेला आहे. सफरचंदची संख्या x आहे आणि सफरचंदची किंमत y मध्ये आहे. मग एक सफरचंद असताना त्याची किंमत आहे 8 रुपये. ज्यावेळेस आपण 4 सफरचंद घेणार आहे त्याची किंमत होणार आहे 32 रुपये. आणि काही ठिकाणी तुम्हाला या रिकाम्या जागा दिसत आहे जे तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहे. आता या ठिकाणी याच्या सफरचंदाची किंमत आणि सफरचंदाची संख्या आहे ते समचलन आहे. कोणता चलन आहे? हा समचलन आहे. म्हणजे निश्चितच जसं एक सफरचंद 8 रुपयाला आहे, जसं तुम्ही सफरचंद वाढवणार, संख्या x वाढवणार, तसतशी त्याची किंमत काय होत जाणार आहे? y ही वाढत जाणार आहे. हे समचलनाचं उदाहरण आहे. इट इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. हेअर द व्हेरिएबल्स x and y they are directly proportional to each other. So here it is the x directly in variation with y. x हा y शी समचलनात आहे आणि या दिलेल्या किमतीचा वापर करून आपल्याला या ज्या रिकाम्या जागा दिसत आहेत तिसऱ्या तक्त्यात, चौथ्या भागात आणि 5व्या भागात त्यात सॉल्व करायचे आहे. तर मी समीकरण लिहून घेते. एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. स्थिरांक येईल एक्स बरोबर के वाय. आपल्याला या ठिकाणी स्थिरांक काढायचा आहे. के म्हणजे काय आहे? आपला स्थिरांक आहे. त्या स्थिरांकाची किंमत आपण काढणार आहोत. स्थिरांकाची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय हे माहीत असणं जरुरी आहे. म्हणून ज्या किमती आपल्याला माहीत आहे त्या किमती आपण इथं ठेवणार आहोत. जसं एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर 8 आहे. या किमती आपण ठेवू शकतो किंवा ही दुसरी जी बॉक्समध्ये किंमत आहे 4 आणि 32 याही आपण या ठिकाणी ठेवू शकतो. समजा मी ही ठेवते. एक्सची किंमत मी तर 4 ठेवते आणि वायची किंमत मी 32 ठेवते. मग या ठिकाणी आपला स्थिरांक येईल 4 भागिले 32 बरोबर के. 4ला पूर्ण भाग जाईल. 4 एक 4, 4 8 32. म्हणजे आपला स्थिरांक आला 1/8.
आता हा 1/8 हा स्थिरांक वापरून आपण या ज्या रिकाम्या जागा दिसत आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. समजा मी तिसरं उदाहरण आहे यातलं, पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 सोडवणार आहे. 3 जागा. पहिल्या घ्या बघा, 12 आणि 56 आणि वरचा स्पेस आहे. म्हणजे एक्सची किंमत माहीत नाही आपल्याला आणि वायची किंमत दिलेली. मग एक्स आपण हेच चलन वापरू. एक्स बरोबर के वाय. आपल्याला एक्स माहीत नाही आहे, मग एक्स तसाच ठेवू. के हा स्थिरांक माहीत आहे आपल्याला 1/8 आणि वायची किंमत या ठिकाणी दिलेली आहे 56. ती 56 आपण या ठिकाणी ठेवणार आहोत पहिल्या उदाहरणामध्ये. बघा आता 56ला 8ने भाग जातो का बघा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 35, 8 5 40, 8 6 48, 8 7 56. 8ला 56ने पूर्ण भाग जाईल. 8 7 56. म्हणजे एक्सची किंमत येईल 7. या ठिकाणी एक्सची किंमत किती घेणार आहे आपण? 7. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 7 सफरचंद खरेदी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला किती रुपये द्यावे लागेल? तुम्हाला 56 रुपये. म्हणजे एकूण जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे तर या ठिकाणी 4 8 32, 7 8 56. म्हणजे हे आपलं आलेलं उत्तर काय आहे? बरोबर आहे, कारण समचलनाचं उदाहरण आहे. ठीक आहे, आपण दुसरं पाहूया परत. आता एक्स म्हणजे 12 सफरचंद दिलेले आहेत आपल्याला. तेच उदाहरण लिहू आपण. एक्स बरोबर के वाय. आता सफरचंदाची संख्या आपल्याला माहिती आहे 12. आपल्याला किंमत काढायची आहे. के आपल्याला माहिती आहे 1 किती 8 स्थिरांक वाय. आता इथं गुणिले, त्याच्या उलट जाताना काय होईल? सॉरी, इथं भागिले 1/8 भागिले, त्याच्या उलट इथं होईल गुणिले. म्हणजे हे छेदातले 8 बाजू बदलताना अंशात जातील आणि बारी 8 किती होईल? म्हणा 12चा टेबल. बारी 25, बाजूची 30, बाजू 40, 60, 12 72, बारी 37, 84, बारी 8 96. वाय बरोबर 96. म्हणजे या ठिकाणी 12 सफरचंद खरेदी केले असताना तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील? 96 रुपये द्यावे लागतील. परत बघा, 12 गुणिले 8 किती होतील? आताच काढलं आपण. बारी 8 96. आता शेवटच्या उदाहरण आपण बघूया. एक्सची किंमत माहीत नाही आहे आपल्याला. एक्स किती आहे माहीत नाही आहे. वाय किती दिलेलं आहे तुम्हाला? 160. परत तेच चलन वापरून आपण एक्स बरोबर के वाय. एक्स काढायचा आहे तुम्हाला. के माहिती आहे तुम्हाला 1/8, वाय माहिती आहे 160. आता इथं डायरेक्ट करू आपण. 160ला 8ने पूर्ण भाग जाईल. 8 1 8, 8 2 16, 8 0 0. म्हणजे एक्स बरोबर किती येईल? 20. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 160 रुपये द्याल त्यावेळेस किती सफरचंद येतील? तर 20 सफरचंद येतील. 20 म्हणजे बघा, 20 8 160. 20ला जेव्हा 8ने गुणणार तेव्हा 160. तर समचलनाचे हे काही उदाहरणं आज आपण बघितले. सराव संच 7.1 मधले राहिलेले उदाहरणं जे काही आहे ते तुम्हाला आज होमवर्क म्हणून करायचे आहे. पुन्हा सगळा करा भाग होमवर्क. सराव संच 7.1 सोडवायचा आहे. दोन्ही वर्गासाठी हा पिरियड होता, 8वी अ आणि ब साठी. Today we have solved the practice set 7.1 and you have to complete the remaining part and whole practice set 7.1 as a homework.